जनसुरक्षा कायदा आणि हिंदीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला। फडणवीसांनी देखील यावर पलटवार केलाय। प्रकल्पांना विरोध केल्यास अर्बन नक्षल मग एकदा अटक करून दाखवाच असं आव्हान राज ठाकरे यांनी दिलं। तर अर्बन नक्षल सारखे वागाल तरच अटक, कायदा न वाचता राज ठाकरे यांचं वक्तव्य असा पलटवार फडणवीसांनी केला आहे। तुम्ही या सगळ्या जमिनी आणि याच्यावरती कायदा आणला राज्य सरकारने। तुम्ही कोण आहात? तर अर्बन नक्षल आहात। शहरामध्ये राहणारे नक्षल। तुम्ही जर विरोध केला, कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं, एकदा करूच देत। त्याकरता बनलेलाच नाही कायदा, तर त्यांना का तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागाल तर तुमची अटक होईल। तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागत नाही, त्यामुळे तुमची अटक करायचं कारण नाही। आंदोलनकांच्या विरुद्ध हा कायदा नाही, सरकारच्या विरुद्ध बोलायच्या याच्यामध्ये पूर्ण मुभा आहे, त्याच्या विरुद्ध हा कायदा नाही। त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे काही कमेंट्स आहेत हा कायदा न वाचता केलेले कमेंट आहेत। महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय। पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात। महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठी सोबत अजून एक भारतीय भाषा जर शिकायला मिळाली तर त्यात काय वावगा आहे। आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी करता पायघड्या घालायच्या, ही जी मानसिकता आहे या मानसिकतेला माझा विरोध आहे। गुजराती साहित्य संमेलन भरवतोय म्हणे, भरवू देत। व्यापाराच्या चोपड्यांमध्ये, पुस्तकाच्या चोपड्यांमध्ये लक्ष गेलं तर जास्ती बरं। मराठी माणसाची आणि गुजराती माणसाची लागावी, इथे भांडणं व्हावी, त्यातनं आपण मतं कशी काढू शकतो, काय काय करता येईल याच्यासाठीचे उद्योग आहेत, दुसरं काही नाहीये। त्याला वाटलं होतं की लगेच राज ठाकरे आणि बाकी सगळे संजय राऊत आम्ही सगळेजण रिॲक्ट होऊ त्याच्यावरती, होणार नाही। आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू, तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार नाही, बिलकुल करणार नाही। ज्या वेळेला समजेल की तुमच्या कृतीत महाराष्ट्राला नख लागतंय त्यावेळेला अंगावरतीच येऊ। महाराष्ट्रामधून मराठी संपवायला निघाले तशी टीका उद्धव ठाकरेंनी सरकारवर केली। आम्हाला कुठल्याही भाषेचा द्वेष नाही, पण सक्ती करू नका असं ठाकरे म्हणाले। तसंच भ्रष्टाचारी तितुका मिळवावा, भाजप पक्ष वाढवावा असं सध्या सुरू आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपमधल्या पक्ष प्रवेशावरून केली आहे। महाराष्ट्रातून मराठी संपवायला निघालेले मध्ये आपण जो काही विषय हातामध्ये घेतला, आपण अनेकदा सांगितलं की आम्हाला कोणत्याही भाषेचा द्वेष नाहीये, कोणत्याही भाषेचा द्वेष नाही, पण आमच्यावर सक्ती करू नका। आता जे काय भारतीय जनता पक्षाचं चाललेलं आहे, एक तर भारतीय जनता पक्षाचं काय चाललेलं आहे, जसं समर्थ रामदास म्हणाले होते की मराठा तेतुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, तसं आता भाजपवाले म्हणतात भ्रष्टाचारी तेतुका मिळवावा, भाजपा पक्ष वाढवावा। यवतमधल्या हिंसाचाराचा एक सीसीटीव्ही सध्या समोर आलाय। काल यवतमध्ये 2 गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता। मोठ्या संख्येने जमाव सीसीटीव्हीमध्ये दिसून येतो। 15 जणांना या संदर्भात ताब्यात घेण्यात आलं असून सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्यांना अटक केली जाणार आहे। दरम्यान आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला 5 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यातील यवतमधील हिंसाचाराचा सीसीटीव्ही समोर आलाय। या सीसीटीव्हीत जमाव एका वाहनाची तोडफोड करताना दिसतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर यवतमध्ये तणाव निर्माण झाला होता। त्यानंतर गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप या सत्ताधारी आमदारांची सभा झाली होती। या सभेनंतर एका तरुणानं आक्षेपार्ह व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवल्याचा आरोप आहे। या स्टेटस नंतरच यवतमध्ये हिंसाचाराला सुरुवात झाली। या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी एकूण 15 जणांना ताब्यात घेतले। सीसीटीव्हीत दिसणाऱ्यांना ताब्यात घेणार असं पोलिसांनी सांगितलंय। एकूण 5 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्या 5 गुन्ह्यात काही लोकांना हिरासतमध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे, ज्याचा आक्रमक रोल आम्हाला सीसीटीव्ही किंवा इतर पुराव्यामध्ये दिसत आहे। त्याला अरेस्ट करण्याची सुद्धा ते प्रोसिजर चालू आहे।
खबरदारीचा उपाय म्हणून यवतमध्ये जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलाय। यवतमधील शाळांना सुट्टी देण्यात आली। पोलिसांकडून ड्रोन कॅमेऱ्याद्वारेही नजर ठेवली जाते। यवत हिंसाचाराबद्दल शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केलाय। राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा। राज्यात सामाजिक सलोखा राखला जावा। यवत प्रकरण संवेदनशीलपणे हाताळलं जावं अशा मागण्या शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत। मध्ये असं कधी झालंच नाही आणि आम्ही कधी होई देणार नाही, पण बाहेरून येऊन जर आमच्या भागात कोणीतरी गडबड करणार असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते आणि माझी पालकमंत्र्यांना आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे विनंती आहे की तुमच्या या सगळ्या लोकांना आवरा। ही पहिली वेळ नाहीये। आतापर्यंत सिद्ध एवढंच झालंय की दंगल करणारे, आतंकवाद करणारे हे कधीच हिंदू नसतात। दंगल करणाऱ्यांना आणि आतंकवाद करणाऱ्याचा एकच रंग आहे, तो हिरवा असतो। अगर हिंदूंचं हित हिंदू समाजाला अगर ताकद देत असतील तर त्याला माझा पाठिंबा आहे। जातीय आणि धार्मिक दंगली घडवण्याच्या सुपाऱ्या या सरकार पक्षातर्फे दिल्या जातात। वातावरणात तणाव निर्माण करायचा, धार्मिक विद्वेष निर्माण करायचा, त्याला जबाबदार कोण आहे? पोलीस काय करतायत? कोणाचं राज्य आहे महाराष्ट्रात? ही गंभीर गोष्ट आहे। काही गैरसमजामधून दगडफेक त्या ठिकाणी झाली किंवा काही घटना जी घडली त्यामुळे स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि समूहाची एक मानसिकता असते त्याप्रमाणे त्याच्यावर कुणाचंही नियंत्रण नसल्यामुळे आणि कदाचित कुणीच नेतृत्व करतंय आणि कुठं जायचं हे माहीत नसल्यामुळे विस्कळीतपणा आला होता। पुण्याच्या विकासामध्ये सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे दादागिरी असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। तर दादागिरी होत असेल तर मकोका लावण्याच्या सूचना अजित पवार यांनी केल्या आहेत। यावर कुणाची दादागिरी होते फडणवीसांनी स्पष्ट करावं असं आव्हान सुप्रिया सुळे यांनी दिलंय। पुण्याच्या विकासामध्ये दादागिरी हा सगळ्यात मोठा अडथळा असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। पुण्यातल्या उद्योजकांना निर्णय करू दिला जात नाही असंही फडणवीस म्हणाले। आज आपण पाहतो मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्रामध्ये, व्यापारामध्ये एक दबाव आपल्याला पाहायला मिळतो। आमचीच माणसं घ्या, आमच्याचकडनं खरेदी करा, आम्हालाच कंत्राट द्या। आज पुण्याच्या विकासामधला सगळ्यात मोठा बॉटलनेक जर काही असेल तर दुर्दैवाने या ठिकाणी जी दादागिरी घुसलेली आहे। अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात अजितदादांच्या राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे। त्यामुळे फडणवीसांचा रोख अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या। फडणवीसांच्या वक्तव्यानंतर अजित पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। पुण्यातली दादागिरी मोडीत काढण्यासाठी मकोका लावण्याच्या सूचना आपण पोलीस आयुक्तांना दिल्याचं अजित पवार म्हणाले। तुम्हाला जर माहिती आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून की महाराष्ट्रात दादागिरी चालली आहे, मोडून काढा ती दादागिरी, आम्ही तुम्हाला साथ देऊ। विविध पक्षाला हे लोक त्या ठिकाणी त्या पक्षाचं नाव घेऊन त्या ठिकाणी दादागिरी करतात। मी तर मोडून काढणारच आहे आणि त्यात जो मदत करेल त्याचं स्वागत आहे। पुण्यामध्ये दादागिरी कोण करतंय हे फडणवीसांनी स्पष्ट करावं असा सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय। कुठल्याही पक्षाशी संबंधित असणारे इंडस्ट्रीवाल्यांना जर त्रास देत असतील, काही तिथं अडचणी निर्माण करत असतील तर त्यांच्यावर केसेस दाखल करा, कारवाई करा। 3-4 वेळेला केसेस दाखल करून पण त्यांनी ऐकलं नाही तर त्यांच्यावर मकोका लावा। कालच एका कुठल्या तरी व्यासपीठावर जिथं देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि अजित दादा होते, कुणीतरी दादांना अप्रत्यक्षपणे दादागिरी करतात असं कुठेतरी सांगितलं। मग हे जे पुण्यामध्ये MIDC मध्ये चालली आहे दादागिरीच चालू आहे, हे पण स्पष्टपणे अजित दादांना बोललेले ते, बाकी काय बोललेले? कारण मी ऐकलं त्यांचं वक्तव्य, ते काही लोक भले दादागिरी करत नसेल पण दादागिरी सारखं त्यांचं वक्तव्य असं ते बोलले। याचाच अर्थ चंद्रकांत दादा तर साधे सरळ व्यक्ती आहे, दुसरे दादा अजित दादा सुरतात, म्हणजे याचाच अर्थ अजित दादांना ते बोलले। कारण असताना कुणाला अंगावर घ्यायचं नाही असं अजित पवार यांनी म्हटलं, पण कुणी अंगावर आलं तर शिंगावर घ्यायचं असंही अजित पवार म्हणाले। आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही, पण नादाला लागलं तर सोडत नाही असं अजित पवार यांनी म्हटलं। पण कायदा आणि संविधानाला धरून सगळं केलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे।
रायगडमधल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी वक्तव्य केलंय. कुणी आरे म्हटलं तर आम्ही कार्य म्हणणार. माझी सुरुवात आरेला कार्य आहे, त्याच्यामुळे मी म्हणतो म्हटल्यावर तुम्हाला म्हणावंच लागेल ना. फक्त त्याच्यामध्ये कारण नसताना कुणाला अंगावर घ्यायचं नाही, पण कुणी अंगावर आलं तर मग शिंगावर घ्यायला पण मागं पुढं बघायचं नाही या पद्धतीनं. कारण आम्ही कुणाच्या नादी लागत नाही, दुसऱ्यांनी पण कुणी आमच्या नादी लागू नये. पण नादी जर लागलाच तर मग काय करायचं? मग मी आता सांगितलं तशा पद्धतीनं करावं लागेल. अर्थात हे सगळं करत असताना कायदा, नियम, संविधान ह्याचं कुठेही उल्लंघन होऊन द्यायचं नाही. मालेगाव वॉन्सवर्ड प्रकरणामध्ये मोदी, योगी आदित्यनाथ आणि मोहन भागवत यांचं नाव घेण्यासाठी दबाव होता असा दावा साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलाय. अनेक नावं घेण्यासाठी मला टॉर्चर करण्यात आलं असा आरोपही त्यांनी केला आहे. मालेगाव वॉन्सवर्ड प्रकरणामधून निर्दोष सुटलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह यांनी हा दावा केला आहे. इनके नाम लो, सबके नाम लेकर के और तुम ये बोलोगी तो हम तुम्हें नहीं पीटेंगे. यानी मुझे टॉर्चर करना ही उनका उद्देश्य था. और नहीं, अगर इनके नाम नहीं लेती हो जो वो कह रहे हैं तो फिर हम तुम्हें टॉर्चर करेंगे. तो उसमें सभी के नाम आए, मैंने लिखित में सब दिया है. माननीय योगी जी का है, माननीय भागवत जी का है, माननीय सुदर्शन जी का है और इंद्रेश जी का है. राम जी माधव का नाम लेने के लिए बोला है. माननीय मोदी जी का भी नाम लिया. मैं गुजरात में रहती थी, इसलिए उन्होंने मोदी जी का भी नाम मुझसे कहलवाने का प्रयास किया. मैंने किसी का नाम नहीं बोला क्योंकि सब असत्य कहलवाना चाह रहे थे, इसलिए मैंने किसी का नाम नहीं. आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं नाव त्यामध्ये घ्यावं यासाठी त्यांना टॉर्चरिंग केलं, अशा प्रकारचं स्टेटमेंट जे आहे हे तर अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. आदरणीय मोहन भागवत साहेब असतील, आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी असतील, हे कट्टर देशभक्त आहेत, राष्ट्रभक्त आहेत, या देशाला पुढे नेणारे लोक आहेत. अशा व्यक्तिमत्वांवर आरोप करून खऱ्या अर्थाने भगवा दहशतवाद सिद्ध करण्याचा मनसुबा, कारस्थान, षडयंत्र तत्कालीन सरकारने रचलं होतं, काँग्रेस सरकारने, फक्त आणि फक्त मतांच्या राजकारणासाठी. भगवा दहशतवादऐवजी हिंदू दहशतवाद म्हटलं पाहिजे असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाणांनी केलं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे वक्तव्य केलं आहे. भारतातील सगळ्यात पहिला दहशतवादी नथुराम गोडसे असल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं. चव्हाणांच्या या वक्तव्याविरोधात शिंदेच्या शिवसेनेनं राज्यभरात आंदोलन केलं. मुंबई, छत्रपती संभाजीनगर, जालन्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. चव्हाणांना आपल्या वक्तव्याची किंमत मोजावी लागेल असं शिंदे म्हणाले. महाराष्ट्रामध्ये भगवा हा आमच्याकरता पवित्र शब्द आहे. हे स्वातंत्र्य लढ्याचं प्रतीक आहे. हे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या खूप आधीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढ्याचा हा ध्वज आहे. म्हणायचं असेल तर सनातनी म्हणा, हिंदुत्ववादी म्हणा, पण भगवा म्हणू नका, माझी विनंती आहे. प्रश्न असा आहे की आतंकवादी हा आतंकवादी असतो, त्याला जात धर्म काही नसतो. आपण पॉलिटिकली त्याला काहीतरी चिटकवतो आणि मला कोणी निर्दोष आहे, कोणी दोषी आहे असं ठरवतो. खरं म्हणजे निषेध त्यांचा करावा तेवढा थोडाच आहे. कारण हिंदुत्व, हिंदू धर्म, सनातन धर्म कुणावरही कधीही अन्याय करत नाही. तो सहिष्णू आहे, सहन करणारा आहे आणि म्हणून हा खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा आणि सनातन धर्माचा अपमान आहे. याची किंमत त्यांना चुकवावी लागेल आणि खऱ्या अर्थाने तमाम जे सनातन हिंदू धर्म आणि हिंदुत्ववादी या जे वक्तव्य केलेलं आहे, या वक्तव्य करणाऱ्यांना त्यांची किंमत मोजावी लागेल. सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं. सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता. आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत. ज्या सनातन धर्माने आमच्या शिवरायांना राज्याभिषेक नाकारला, ज्या सनातन धर्मियांनी आम्हाला आमच्या छत्रपती संभाजींना बदनाम करून टाकलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सनातन धर्माविरुद्ध पाऊल टाकत आणि त्यांच्यामुळे बदनाम झालेल्या हिंदू धर्माच्या याच्यात त्यांनी मनुस्मृती जाळली. हा मनुचा निर्माता हा सनातनी परंपरेतनं झालं. त्यामुळे सनातन धर्म आणि हे सनातनी विकृत आहेत हे म्हणायला कोणीच घाबरलं नाही पाहिजे. पुण्यामधील स्वारगेट परिसरामध्ये लक्ष्मीनारायण चौकामध्ये सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते एकत्र आले होते.
अनधिकृत दर्गा असल्याचा दावा करत सकल हिंदू समाज आक्रमक झाला। आमदार योगेश टिळेकर यांच्याकडून अनधिकृत दर्गा काढून टाकण्यासंदर्भात पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांना निवेदन देण्यात आलं। तर काही वेळापूर्वी मुस्लिम संघटनांनी सुद्धा सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाविरोधात आंदोलन केलं। संजय राऊत यांच्याकडून सरन्यायाधीश भूषण गवई यांना अभिनंदनाचं पत्र देण्यात आलंय। तेलंगणामधील 10 आमदारांच्या पक्षांतर प्रकरणामध्ये आपल्या खंडपीठाकडून परखड मत व्यक्त करण्यात आलं। आपलं निरीक्षण अंधारामध्ये ढकललेल्या लोकशाहीला एक आशेचा किरण दाखवणार आहे। मग राजकीय पक्षाशी बेईमानी करून पक्षांतर करणाऱ्यांना रोखलं नाही तर लोकशाहीचं नुकसान होईल असं राऊतांनी म्हटलंय। राऊतांच्या या पत्रामध्ये नेमकं काय आहे ते आपण पाहूया। तेलंगणातील 10 आमदारांच्या पक्षांतर प्रकरणात आपल्या खंडपीठानं परखड मत मांडलं, व्यक्त केलं। मूळ राजकीय पक्षाशी बेईमानी करून पक्षांतर करणाऱ्यांना रोखलं नाही तर लोकशाहीचे नुकसान होईल। विधानसभेचे अध्यक्ष ही राजकीय व्यक्ती असल्यामुळे ते बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रक्रिया लांबवतात। हे आपलं निरीक्षण अंधारामध्ये ढकललेल्या लोकशाहीला आशेचे किरण दाखवणारे आहे, त्याबद्दल आपलं अभिनंदन। सरन्यायाधीश साहेब, मी आजचा सामनातील प्रसिद्ध झालेला याच विषयावरील अग्रलेख पाठवत आहे। अग्रलेखामधील भावना या महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या लोकभावना आहेत। नांदेडच्या हत्तीला घेऊन जाण्याचा निकाल सुप्रीम कोर्टाचा आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं। हत्ती सुखरूप आणि चांगल्या ठिकाणी असला पाहिजे, हत्ती आमच्याकडेच हवा असा वंताराचा आग्रह नसेल असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। हा निकाल जो आलेला तो सुप्रीम कोर्टाचा आहे, सर्वोच्च न्यायालयाचा आहे आणि जर पुढे काही याच्यावर कारवाई करायची असेल, रिव्ह्यू पिटिशन टाकायचं असेल तर मला वाटतं सरकार काय पुढे पावलं उचलणार आहे ह्याच्यावर सगळ्यांचं लक्ष असेल। कारण मला वाटत नाही कुठची संस्था, मग वंतार असेल की कुठची संस्था, हट्ट धरून की आम्हालाच हे पाहिजे, हा निकाल तिथे पाठवण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। मला वाटतं जर सरकारने रिव्ह्यू पिटिशन टाकलं तर मला वाटत नाही कोणाचंही असं मत राहील, ना वंताराचं राहील ना कोणाचं राहील की आमच्याकडेच राहिलं पाहिजे। मुळात काय की हत्ती जो आहे तो सुखरूप असायला पाहिजे, हत्ती जी आहे ती सुखरूप असायला पाहिजे, चांगल्या अवस्थेत असायला पाहिजे आणि चांगल्या निवासस्थानी असायला पाहिजे। नांदेडच्या हत्तीबद्दल एका युवकानं अजित पवारांना भर सभेमध्ये प्रश्न विचारला। अजितदादा, हत्ती परत आणा अशी युवकानं मागणी केली। केवळ नांदेडच्या हत्तीविषयी सुप्रीम कोर्टानं निकाल दिलाय असं अजित पवार म्हणाले। दादा, माधुरी हत्ती आणा परत वंताऱ्यामधून, भावना दुखवले। माधुरी हत्ती, हत्ती आणा, हत्ती 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 काय झालं? त्याला वंतारामध्ये घेऊन गेले, कोल्हापूरची हत्ती आहे, लोकांची लय भावना दुखवली हत्तीमुळे। अरे माधुरी हत्तीचं हत्तीच म्हणलो की त्या माधुरी हत्तीच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे। आपण संविधान कायद्याने देश चालवतो, मला जसा जगण्याचा अधिकार आहे तसा पक्ष्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे। त्या प्रकारे त्या हत्तीनेच झालं आणि म्हणून ती गेली। बाबा लय शेजला हत्ती विचू लागले बाबा, तुला एकदा कुठं तरी हत्तीनेवर बसवतो। मतदार यादीमधून माझं नाव हटवलं, निवडणूक कशी लढवणार असा सवाल करत तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले आहेत। तर तेजस्वी यादवांचे आरोप चुकीचे असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय। ये एप्लीकेशन है, मेरा भी नहीं है, हम चुनाव कैसे लड़ेंगे? अरे चुनाव लड़ने के लिए आपको बूथ वोटर बनना चाहिए, बिहार का वोटर होना चाहिए। अब जब चेक करना, जब मेरा नहीं है तो यही ताजुब लगेगी ना। कबुतरांना खायला घातल्या प्रकरणामध्ये मुंबईमध्ये पहिला गुन्हा दाखल झालाय। माहीम पोलीस ठाण्यामध्ये अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कबुतरांना खाद्य घातल्या प्रकरणी मुंबईमध्ये पहिला गुन्हा दाखल झालाय। माहीम पोलीस ठाण्यामध्ये अनोळखी इसमाच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे। माहीमच्या एलजे रोडवर एका अनोळखी कार चालक कबुतरांना खाद्य टाकत होता। त्या कार चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। याआधी दादरमधल्या कबुतरखान्यात खाद्य टाकल्याप्रकरणी पालिकेनं दंडात्मक कारवाई केली होती। यानंतर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यातही एका व्यक्तीवर एफआयआर दाखल करण्यात आला होता। मुंबईमध्ये एकूण 51 कबुतरखाने आहेत। मालाडमध्ये 10, वांद्रे पूर्वमध्ये 4 आणि गोरेगावमध्ये 3 कबुतरखाने आहेत। तर अंधेरीमध्ये 6, मलबार हिलमध्ये 4, गिरगावमध्ये 4, वरळीमध्ये 3 आणि दादरमध्ये 1 कबुतरखाना आहे। कबुतरांना खाद्य टाकल्यावर कारवाई झाल्यानंतर
काही पक्षीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. कबूतरखाने का बंद व्हावे, आम्हाला एक तरी उत्तर द्या. जे कोर्टाने हॉस्पिटल्समधून रिपोर्ट्स मागवलेत, ते रिपोर्ट्सची तर ती सगळी पूर्ण रिपोर्ट 7 तारखेला सबमिट होणार आहे. मग त्याच्यावर निर्णय जो आहे तो 7 तारखेपर्यंत ठेवला गेलेला आहे. मग तोपर्यंत तरी याला बाकात ठेवायला पाहिजे होता का नव्हता?